तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज मी नाश्त्याला आलूचे पराठे केले होते आणि मी असेच आलूचे पराठे करते ना, आमच्या घरामध्ये असेच पराठे आवडतात सगळ्यांना. तर नक्की तुम्ही एकदम माझ्या पद्धतीमध्ये ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागतं खायला. आता इथं मी तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता ते चांगले फ्राय करून घेतले आणि मिक्सरच्या पॉटमधून हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण ह्याचाच आपण ठेचा करून घेतला समजा. तर ठेचा वगैरे आणि याच्यामध्ये आपलं फक्त हळद आणि मीठ टाकायचं, बाकी काहीच नाही. आणि आलू पण मॅश करून घेतले होते. आलू पण त्याच्यामध्ये मिक्स करून दिले. आलूची चटणी टाईपचं करून घ्यायचं आहे पूर्ण असं. मग आलूची चटणी वगैरे करून घेतली आणि आपण हिरव्या मिरच्यांच्या हिरव्या मिरच्या पॉटमधून काढली मिक्सरमधून. त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून थोडंच मीठ आता टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, नाही तर खारट होऊन जाईल. आणि आपला आता मसाला थंड होईस्तोवर पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. मसाला पण थंड झालेला आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीमध्ये सांगेल की पराठे कसे करायचे. इथं आपण जशा पुरणाच्या पोळ्या करतो ना, त्या पद्धतीमध्ये करायचं. थोडाच मसाला घ्यायचा आणि थोडासा छोटासा उंडा घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटायचं, जास्त जोर देऊन लाटायचं नाही. नाहीतर मग ते पराठा आपला फुटून जाईल आणि परफेक्ट शेप पण येणार नाही त्याला. हलक्या हाताने लाटले की ते एकदम परफेक्ट शेप पण येतो आणि फुटतसुद्धा नाही. आणि तर मी आता एकदम आपला पराठा एकदम परफेक्ट म्हणजे राऊंडमधला गोलमध्ये गोल शेपचा झालेला आहे. आता तुम्हाला तेल लावायचं, तुम्ही तेल लावा, नाहीतर मग तूप लावायचं तर तूप लावू शकता. इथं मी तूप लावते आणि शिवच्या पप्पांना असं एकदम लालसर भाजलेला पराठाच आवडतो. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये पोळी थोडीशी लाटून घ्यायची आणि मसाला लावून त्याला एकदम चांगलं असं राऊंड करून घ्यायचा. म्हणजे अशाच सोप्या पद्धतीमध्ये, जास्त नाही बाबा असं कर तसं करायचं नाही. असं करून घ्यायचा आणि एकदम लालसर पराठा भाजून घ्यायचा. शिवच्या पप्पांना तर खूप आवडतो असा पराठा. ते म्हणतात आपण एखादी हॉटेल टाकून देऊ आणि तू असे पराठे बनवायचा आज रोज. म्हणलं ठीक आहे चालेल. मग त्यांना सर्व्ह करून दिला पराठा. आणि पप्पांना साबुदाणा करायचा होता तर साबुदाणा पण करून घेते. पप्पांना म्हणे आज साबुदाणा खायचा होता, पराठे नको म्हणे पप्पा, जास्त तिखट खात नाही. आणि आज संध्याकाळी शेवयाची खीर केली होती. तर खीर पण खूप छान झाली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नक्की कसे व्हिडिओ बघायला आवडेल तर प्लीज गाईज मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.